हे आपले जे लोक बाहेरगावून येत आहेत इथे मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, त्या लोकांची मुंबईमध्ये सोय होत नाही आणि इथली कधी भाकरी हॉटेल आहेत, त्यामुळे ते जेवण जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे गावावरून आणलेली भाकरी ते लोक खातात इथे येऊन आणि बाबासाहेबांना अभिवादन करून जातात. त्याच्यावेळेला मुंबईमध्ये राहणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही करायला पाहिजे, ही आमच्या डोक्यात कल्पना आली. आम्ही सुरुवात केली 1986ला. त्या लोकांना इथं जेवण आणायचं ते वाटायचं, एक छोटं पेंडॉल टाकायचं वाटायचं, असं आम्ही 1986ला सुरू केलं. आणि त्यानंतर मात्र आम्ही या ठिकाणी पेंडॉल टाकून 1987पासून पेंडॉल टाकून या ठिकाणी वाटप करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे वाटप का केलं आम्ही, तर हे लोक गावावर जेवण आणतात आणि गावावर आणलेलं जेवण आणि ते जेवण संपल्यानंतर 3 दगड मांडून चूल करून जेवण तयार करतात, तिथे खातात. मग मुंबईमध्ये आम्ही राहून उपयोग आहे. तर त्या हेतूने आम्ही ह्या लोकांना काहीतरी आपण जेवण दिलं पाहिजे, ह्या कल्पनेने आम्ही सुरुवात केली. आणि त्या गोष्टीला सगळ्या आमच्या विभागातील लोकांनी, मुंबईतल्या अनेक लोकांनी साथ दिली, सपोर्ट दिला. अनेक सरकारी ऑफिसेस आहेत, जशी GST ऑफिस आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, नंतर सिडको, अशा अनेक ठिकाणून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. विभागातील लोकांनी, जनतेने साथ दिलेली आहे, दुकानाने साथ दिलेली आहे. पण आम्ही कोणालाही वर्गणी मागायला घरोघरी जात नाही. आम्ही ठराविक लोक असतात, ते ठराविक लोक आणून देतात आणि त्याच वर्गणीवरील संस्थेचे आम्ही काय फंड ठेवतो. वर्ष अखेरीमध्ये ह्या जेवणासाठी आम्ही काय फंड निर्माण करून ठेवतो आणि तो फंड वापरून हे आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो. एक फार आपले आभार मानायचे नाही म्हणता आपण, परंतु एक एवढी वर्ष सातत्य ठेवणं हे सामान्य बाब नाही आहे. आपण एक विक्रमच केला आहे एक लोकांना. आणि आज तुमच्या इथं स्टॉलवरून जेवून जातात लोक, नाव काढत आहेत. आणि हे आम्ही अनेक वर्षे बघतो आहे. आणि त्याबद्दल सर आपण हे महाराष्ट्राला या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या वर्षाच्या काय संदेश द्याल? एक हे सातत्य राहिलं, सातत्यानं एक कारण आहे. 37 वर्षी सातत्य राहिलं याचं कारण आहे आमच्या संस्थेचा जो कार्यकर्ता संघ अतिशय प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि मेहनत करून हे यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्हाला एवढं सांगायचं महाराष्ट्र जनतेला की आता यापुढे जेवढे वर्ष वाढत जातील तेवढ्या प्रमाणामध्ये माणसंही वाढत जातील. आणि समोर जगभर याचा बाबासाहेब आंबेडकर जगभर पोचलेले आहेतच, आणखी त्याची ताकद वाढणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार, मुंबई. धन्यवाद.